बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा विकास या धर्तीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बीडकरांना एक विकासाचं स्वप्न दाखवलं होतं. असं स्वप्न काही दिवसापूर्वी दिवंगत नेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी देखील बीडकरांना विकासाच्या स्वप्नासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं. राज्याच्या राजकारणामध्ये मोठी एक ओळख निर्माण केली आणि त्याच माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे सर्व माणसांच्या हितासाठी दळणवळणासाठी एक सुखरक मार्ग असावा म्हणून गेल्या अनेक वर्षापूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेचं स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न अजितदादा पवार यांनी मागच्या काही महिन्यामध्ये याच बीड जिल्ह्यामध्ये ते स्वप्न बीडकरांचं पूर्ण केलं आहे. असं स्वप्न एक आता अजितदादा पवार यांनी बीडकरांसाठी पाहिलं गेलं. ते म्हणजे बीड जिल्ह्यासाठी एक विमानतळ उभारणी करण्यासाठी ज्यावेळेस या ठिकाणी रेल्वेचं उद्घाटन होतं त्याच दरम्यान बीडच्या येणाऱ्या काळात विमानाचं देखील या ठिकाणी एक भव्य दिव्य या ठिकाणी उद्घाटन होईल आणि त्याचं स्वप्न आपण सर्वजण पूर्ण करू असा एक दादांनी शब्द दिला आहे. मात्र मुंडे साहेबांचं स्वप्न अजितदादांनी पालकमंत्री पद असताना पूर्ण केलंय. मात्र आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा होते, त्यांनी बीडकरांना दिलेलं स्वप्न आहे विमानतळाचं, ते आता येणाऱ्या काळात कोण पूर्ण करतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र ज्यावेळेस बीडमध्ये अजितदादा यायचे त्यावेळेस मात्र शासन प्रशासन स्वतःसारखे सरळ होते, कारण विकासाच्या बाबतीमध्ये दादांचा अखंड हात होता. तिथं कुणाला सुट्टी नव्हती, कारण विकास म्हटलं की दादाचं समीकरण अगदी सूर्योदयापासून चालू व्हायचं. दैनंदिन दिवसामध्ये अनेक उद्घाटनं असायचे, अनेकांच्या गाठीभेटी असायच्या. राजकारण, विकासाचं राजकारण, लोकहिताचं अजितदादांनी अनेक वेळा केलं, राज्यानं ते पाहिलं गेलं. खऱ्या अर्थानं दादा आज सकाळी त्यांच्याच मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये येत असताना ज्यावेळेस आज भल्या पहाटेपासून त्यांची तयारी लगबग सुरू होती आणि 8 वाजता त्यांचं विमान बारामतीकडं झेपावलं गेलं. मात्र बारामतीच्या परिसरात आल्यानंतर त्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये काही क्षणामध्ये दादांना त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला. ते फक्त बीडकरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलेलं स्वप्न दाखवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जे काही राजकीय घडामोडी होणार होत्या, राजकीय जे काही त्यांचे कार्यकर्ते होते, त्या ठिकाणचा परिसर असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून ती भरून काढण्यासाठी दादांची सकाळपासून जी काही सुरुवात होती ती अखेर बारामतीच्या परिसरामध्येच थांबली गेली आहे. ज्यावेळेस दादा अपघातामध्ये गेले हे महाराष्ट्राला माहीत झालं, अगदी महाराष्ट्र स्तब्ध झालाय. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपापला व्यवसाय असेल व्यापाऱ्याने बंद ठेवलाय आणि भावपूर्ण श्रद्धांजली दादांसाठी अर्पण केली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मंत्री असतील, संत्री असतील, राज्यातून नव्हे तर केंद्रातून, देशातून दादांना मानणारा वर्ग होता. त्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे, शोक संदेश व्यक्त केलाय आणि ते स्वतः आजपासूनच उद्या बारामती दिसणार आहेत, कारण दादांचा पार्थिव देह उद्या बारामतीमध्ये अनंतात विलीन होणार आहे. त्यामुळं बारामतीच्या विमानतळावर प्रचंड गर्दी, नातेवाईकांसह जे काही मित्रपरिवार असेल, राज्यातले केंद्रातले सगळे सहकारी उद्या बारामतीमध्ये येत आहेत. आजपासूनच पवार जे काही कुटुंब आहे, जे काही परिवार आहे, जे ज्येष्ठ नेते आहेत, शरद पवार यांचे ते पुतणे होते आणि अनेक दिवसापासून त्यांचा कुटुंब जे काही घराणा आहे तो राजकारणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी पावलाला पाऊल ठेवून अनेक वर्ष राजकारण केलं. त्याच धर्तीवरून महाराष्ट्रातला अनेक राजकीय वर्ग, कार्यकर्ते, नेते, पुढारी हे सगळे एकत्र काम करून या ठिकाणी सध्या पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं उचलली गेली मंत्र्यांनी, संत्र्यांनी, ते देखील उद्या या दादांच्या अंत्यविधी सोहळ्यामध्ये दिसणार आहेत. दादांच्या जाण्यानं प्रचंड बीड जिल्ह्याची हानी निर्माण झाली आहे, कारण अशीच हानी मागच्या अनेक वर्षापूर्वी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जी काही महाराष्ट्र बीड जिल्हा पोरखा झाला होता, तसाच पोरखा आज देखील दादांच्या या निधनामुळे झालाय.
कारण दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते. त्यामुळं एकच व्यक्ती अनेक मंत्री खाते सांभाळत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेत बीड जिल्ह्याला नक्कीच विकासाच्या वाटेवर घेऊ आणि त्यांना नेऊ असा शब्द त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवला होता. आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दादांच्या मनातला जे काही बीड जिल्हा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मागच्या 15 दिवसापूर्वीचे बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळपास 1300 कामाचं एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलंय. तेच कामं सध्या बीडच्या अनेक प्रगतीपथावर विकासाच्या सुरू आहेत. काही कामाचं उद्घाटन होईल, काही कामं प्रस्तावित आहेत, तर काही कामं शासन दप्तरी सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र 1300 पेक्षा जास्त कामं एकाच वेळी उद्घाटन करणारा राज्यातला नाही तर देशातला पहिला व्यक्ती म्हणजे असेल तो म्हणजे दादा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी जिल्हावासियांच्या अनेक तळागाळातल्या ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्याचं उद्घाटन करून विकासाच्या वाट्यावर खऱ्या अर्थानं बीडकरांना आणलंय. मात्र ज्या ज्या कामाचं टेंडर गुत्तेदारांना मिळालंय आणि ते इमानी इतबारीनं केलं तरच खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि दादांना श्रद्धांजली होईल. कारण दादांनी बारामतीसारखं बीड करून दाखवणार. कारण मला तुम्ही साथ द्या, मी तुमची बारामती विकासाच्या दृष्टिकोनातून जशी आहे तसाच बीड जिल्हा करून दाखवतो असं स्वप्न देखील बीडकरांना एक वचन घेतलं होतं आणि बीडकरांनी वचन पूर्ण केलंय आणि नगरपालिकेच्या माध्यमातून दादांना भरपूर मतदान रूपी आशीर्वाद देऊन दादांनी दिलेलं वचन पूर्ण केलंय. मात्र दादांनी दिलेल्या वचनाला आता बीडकरांनी जागलं पाहिजे. जे काही नेते मंडळी असतील, जे काही कार्यकर्ते असतील, जे काही पुढारी आहेत, त्याचबरोबर त्यांचे काही गुत्तेदार आहेत, यांनी गुत्तेदारांनी जे काही कामं घेतलेत ते कामं बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रगतीपथावर नेले आणि दादांना दिलेल्या शब्दाला वचनाला जागले तरच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली असेल. मी बीड ज्ञानभूमीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो.